वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आज 4th स्कॉलरशिपची एक्झाम झालेली आहे आणि या एक्झामचा सेकंड पार्ट पेपर जो आहे तो सेकंड पेपर मराठी मीडियमचा मी तुम्हाला इथे आता सांगणार आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 1 जो आहे तो 1 इंग्लिश येतो. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सातवा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 12चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 14 प्रश्नाचं उत्तर आहे 14व्याचा पर्याय क्रमांक 2, 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 18व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे हॅलो पंच्युएशन मार्क त्यानंतर आफ्टर यू नंतर क्वेश्चन मार्क येणार. त्यामुळे 24व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपला सेकंड पार्ट विभाग 2 जो आहे तर तो बुद्धिमत्ता चाचणी हा विषय येतो. त्यामध्ये 26 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 27चं पर्याय क्रमांक 2, 28चं उत्तर आहे 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 143, 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 41चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 54, 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 62चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 66चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12,
कारण याच्यामध्ये कोनांची संख्या विचारलेली आहे, त्रिकोणांची संख्या नाही. त्यामुळं 66चं उत्तर जे आहे ते 12 येतंय. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68चं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2. 69चं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 1. 70चं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये 2 रेषा दिलेल्या आहेत आणि त्रिकोण दिलेले आहेत. म्हणजे 2 मधून 1 वजा केला तर 1 राहतो आणि या ऑलरेडी ज्या 2 रेषा दिलेल्या आहेत अशा मिळून आपण केला तर हा त्रिकोण येतो. इथं जे आहे ते इथं 3 रेषा दिलेल्या आहेत. या 3 रेषांमधून जर आपण 2 वजा केल्या तर 1 राहतो आणि परत जे 2 आहेत ते 2 त्याच्यामध्ये ॲड केले तर ह्या 3 आणि जे वजा केलेले 2 आहेत ते 2 असे 5. अशा प्रकारे हा पंचकोन येऊ शकतो. त्यामुळे 70चं उत्तर जे आहे ते उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. 71चं उत्तर जे आहे ते 71चं उत्तर पर्याय क्रमांक 1. 72चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ही झाली आपली 4th स्टँडर्डची मराठी मीडियमची सेकंड पेपरची आन्सर की. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे गेले 5 वर्ष राज्यात आणि 3 वर्ष झाले देशामध्ये नंबर 1 अकॅडमी म्हणून नावारूपास आलेली आहे. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल, जवाहर नवोदय, RMS, SPI, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध या प्रकारचे कोचिंग क्लासेस घेतले जातात. आणि आत्ता आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने लास्ट इयरपासून पालकांच्या आग्रहास्तव JEE, नीट आणि NDAचं फाउंडेशन बॅचेस देखील सुरू केलेले आहेत. यावर्षीच्या आपल्या बॅचेस जे आहेत ते बॅचेस आता सुरू झालेले आहेत. त्यामुळं पालकांनी तुमच्या स्टुडंटला जर फाउंडेशनपासून याची तयारी करायची असेल, मुलांची 6th-7th पासून मुलांची फाउंडेशन जर JEE, नीट आणि NDAचं करायचं असेल तर आपल्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला अवश्य भेट द्या आणि आपला स्टुडंट्सचा ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करा की जेणेकरून भविष्यात तुमची मुलं जी आहेत ते ऑल इंडिया रँक 1 घेऊ शकतील. यासाठी आजच आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या नवीन बॅचेसमध्ये तुमचे ॲडमिशन कन्फर्म करा. त्याचबरोबर ज्या आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत म्हणजे मंथन, BDS, ऑलिम्पियाड यासारख्या ज्या एक्झाम आहेत त्याचीसुद्धा जर तुम्हाला तयारी करायची असेल आणि तुमच्या स्टुडंट्सला जर त्याचे पेपर्स जे आहेत ते पेपर्स एक्स्ट्रा पेपर्स जे घ्यायचे असतील तर आमचा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जो ॲप आहे त्या ॲपला याचा तुम्हाला जो स्कॅनर आहे तो स्कॅनर जो आहे तो तुम्ही स्कॅन करा आणि याच्यामध्ये फ्री पेपर्स आहेत जे तुम्ही तुमच्या स्टुडंटकडून प्रॅक्टिससाठी सोडून घेऊ शकता आणि तुमच्या स्टुडंटला यशस्वी बनवू शकता. यासाठी जो स्कॅनर आहे तो स्कॅन करा आणि फ्री पेपर मिळवा. थँक्यू.